RCB सेकंड ट्रॉफी ऑन द ट्रॉट जिंकेल का? विराट कोहलीने 18 वर्ष एक IPL ट्रॉफी बघितली नव्हती, पण आता तो लागोपाठ 2 ट्रॉफी जिंकू शकेल का? त्याचं उत्तर आहे हो. खूप चान्सेस आहेत असं होण्याचं. मुंबई इंडियन्स नंतर ऑन पेपर जर कोणती टीम वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट टीम या IPL मध्ये असेल तर ती आहे RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू. त्यांचे स्ट्रेंथ जर तुम्ही बघायला गेलात तर ती जसं मुंबई इंडियन्स सारखं आहे तसंच ही पूर्ण टीमच स्ट्रेंथनी भरलेली आहे. बॅटिंग परफेक्ट आहे, बॉलिंग खूप चांगली आहे, स्पिनर्स पण बऱ्यापैकी आहेत तुमच्याकडे, ऑलराऊंडर प्रचंड भरलेले आहेत तुमच्याकडे. तर त्यांचे विकनेस काय आहे? तर त्याचं विकनेस आहे तुमच्याकडे सुरुवातीपासून जॉस हेझलवूड अवेलेबल नाही आहे. तुम्ही यश दयालला खेळवणार की नाही खेळवणार हा मी बी डाऊट आहे. आणि तुमच्याकडे एक तो टॉप नॉच क्वालिटीचा इंडियन स्पिनर नाही आहे. हे काही विकनेस आहेत. पण आपण आता RCBची पहिली 11 किंवा प्रोबेबल 11 बघूया. ही प्लेइंग 11 बनवताना मला जास्त टाइम लागलाच नाही, कारण का सॉर्टेड आहे, बऱ्याच गोष्टी सॉर्टेड आहेत तुमच्यासाठी. तर सुरू करूया. फिल सॉल्ट, विराट कोहली ओपनिंग करतील. नंबर 3 वरती तुमच्याकडे आता एक ऑप्शन आहे. तुम्ही एकतर देवदत्त पडिक्कल जे अगोदरपासून आहेत त्यांनाच खेळवू शकता, किंवा व्यंकटेश अय्यर खेळू शकतात. या दोघांपैकी एक ऑप्शन आहे. नंबर 4 वरती रजत पाटीदारच असले पाहिजे. नंबर 5 वरती जितेश शर्मा. नंबर 6 वरती टीम डेव्हिड. बरेच लोक बोलत आहेत की जेकब बेथलला खेळू शकतात, पण जेकब बेथल नंबर 6 वरती मे बी खूप जास्त डाऊन द ऑर्डर होईल त्याच्यासाठी. सो टीम डेव्हिड सारखं एक्सप्लोजिव्ह बॅटिंग जे येते त्याच्यासोबत ते RCBला गरजेचं आहे. सो नंबर 6 वरती टीम डेव्हिड. आणि ऑस्ट्रेलियासाठी तर टीम डेव्हिड बऱ्यापैकी वरती खेळतो. आता नंबर 4 किंवा 5 वरती खेळतो कदाचित. ऑस्ट्रेलिया टीम जर टीम डेव्हिडवरती एवढं भरोसा ठेवू शकते तर नंबर 6 वरती RCB ठेवूच शकते. नंबर 7 वरती रोमारियो शेफर्ड. नंबर 8 वरती कृणाल पांड्या. त्यानंतर तुमचं 9, 10, 11 असतील भुवनेश्वर कुमार, जेकब डफी. आणि जे काही न्यूज स्पेक्युलेशन चालू आहेत यश दयाल बद्दल, तर मी यश दयाल ऐवजी रसिक सलाम दर याला ठेवेल. विकी ऑस्टवाल सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, पण रसिक सलाम दरला एक्सपिरियन्स जास्त आहे IPL खेळण्याचं, सो मी त्याला ठेवेल. इम्पॅक्ट सब म्हणून ऑफकोर्स सुयश शर्मा येतील. ते बऱ्यापैकी मागच्या सीझनमध्येही इम्पॅक्ट सब म्हणूनच येत होते. या टीमचा एक्स फॅक्टर तुम्ही विराट कोहली बोलाल, तुम्ही रजत पाटीदार बोलाल, तुम्ही फिल सॉल्ट बोलाल, तुम्ही टीम डेव्हिड बोलाल, पण या टीमचा रिअल एक्स फॅक्टर जो मला वाटतो या सीझनसाठी सुद्धा असणार आहे तर तो आहे कृणाल पांड्या. आठवते मागच्या वर्षीची फायनल कृणाल पांड्याची ती स्पेल प्लेयर ऑफ द मॅच स्पेल होती ती. आणि या सीझनमध्येही खूप वायटल, खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे कृणाल पांड्याचं. जर IPL 2026मध्ये RCBला पुन्हा टॉप 4 मध्ये क्वालिफाय करून सेकंड ट्रॉफीकडे 2 टायटल्स इन अ रो जर जायचं असेल तर कृणाल पांड्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे.